नागपूरला रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहेत. राम मंदिर लुटीच्या प्रकरणामध्ये जो देशात असंतोष आहे, आजही मुख्य आरोपी पकडले गेले नाहीत. आजही ती लूट सुरू आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येमध्ये आहेत. त्यांनी राम मंदिराची आणि रामाची पूर्ण बदनामी केलेली आहे आणि म्हणून शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला. दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या राम रक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील 18 जुलै 4:30 वाजता. चला. आरोग्य योजनेतील घोटाळ्याबद्दल मला माहिती नाही. आणखी एक विषय होता की नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांना संपर्क साधला जातोय. 15 पैकी 5 ते 6 नगरसेवकांना काही कोटींच्या विकास निधीची आमिष दाखवली गेली. काही कोटींच्या विकास निधीची नाही, काही कोटींच्या लाचेची. गेल्या 1 महिन्यापासून त्यांचे काही लोक मेंढ्यांचे बॅगा घेऊन नाशिकमध्ये फिरतायत. हे खरं आहे, घरोघरी जात आहेत. पण आमच्या एकाही नगरसेवकानं बरं का त्यांना घराच्या उंबरठा आपला ओलांडू दिलेला नाही, हे सुद्धा सत्य आहे. बोलिये. राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्न तर उपस्थित केलेच त्यांनी, परंतु यासोबत जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यावर 3000 कोटींपेक्षा जास्त खर्च झालेला आहे. या संदर्भात राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही. या संदर्भात खरं म्हणजे